विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप स्वागत आहे, लक्षात घ्या. मनापासून स्वागत आहे. खूप खुश आहे मी, कारण मला माहिती आहे आपण योग्य ट्रॅकवर चाललोय. वेळ न घालवता लगेच सुरुवात करणार आहे. कोणत्या गोष्टीला सुरुवात करणार आहे? मी इथं लिहिणार आहे. मी एका बाजूला लिहिणार आहे लिनियर आणि एका बाजूला लिहिणार आहे रोटेशनल. मग लिनियर मोशन मध्ये जर मास असेल तर रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. एकमेकाला अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत. इकडे जर वेलॉसिटी असेल तर इकडे अँग्युलर वेलॉसिटी. इकडे जर फोर्स असेल तर इकडे येणार आहे टॉर्क. या अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत, लक्षात घ्या. मग आता मला सांगा बघू, इकडे जर लिनियर ऍक्सलरेशन असेल तर इकडे अँग्युलर ऍक्सलरेशन येणार. मग चला एक 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 फॉर्म्युला आपण तयार करूया. या चार पहिल्यांदा अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आता इकडे जर मी फोर्सचा फॉर्म्युला लिहिला, मास इंटू ऍक्सलरेशन, तर मी इकडे टॉर्कचा फॉर्म लिहिला पाहिजे ना, कारण फोर्स आणि टॉर्क या अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत. मग मासच्या ठिकाणी काय येणार? मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियरच्या ठिकाणी येणार आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. झाला की फॉर्म्युला पाठ. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? मास साठी आय आणि व्ही साठी ओमेगा. करेक्ट आहे फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी साठी फॉर्म्युला आहे आपल्या लिनियर मध्ये काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. मग इकडं काय येणार? रोटेशनल आय ओमेगा स्क्वेअर. लिनियर रोटेशनल पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू वेलॉसिटी. व रोटेशनल मध्ये पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर, बरं का, लक्षात घ्या, टॉर्क इंटू ओमेगा. अरे फॉर्म्युला भल्या भल्यांचा पाठ होत नाही, तुमचं झालं, लक्षात घ्या. ओके, सांगतो. व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड असेल तर मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो म्यूएस इंटू आरजी. वेल ऑफ डेथला मिनिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो आरजी अपॉन म्यूएस. आपण कसं लक्षात ठेवतो? मिनिमम आहे ना, म्यूएस न डिवाइड करा. मॅक्सिमम आहे ना, मल्टिप्लाय करा. लक्षात घ्या. मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला असतो अंडर रूट आर जी टॅन थीटा. मॅक्सिमम पॉसिबल वेलॉसिटी जी असते ना बँकड रोडला, त्यात आर जी. इथं येणार आहे टॅन थीटा. मॅक्सिमम आहे म्हणल्यावर वरती प्लस येणार आणि खाली मायनस येणार म्यूएस इंटू टॅन थीटा. आता जर मिनिमम पॉसिबल स्पीड विचारलं, मिनिमम, तर वर मायनस येईल आणि खाली काय येणार आहे? प्लस. बरोबर आहे. एक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे रोटेटिंग मध्ये, काय सांगतो? जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता वेगळे वेगळे ऑब्जेक्ट आहेत. रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर, डिस्क साठी एम आर स्क्वेअर बाय 2, 2/5 एम आर स्क्वेअर, 2/3 एम आर स्क्वेअर. ते सॉलिड आणि ते हॉलो स्पियर साठी. त्यानंतर सांगतो एम एल स्क्वेअर बाय 12. ओके. त्यानंतर आय ओ इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर, पॅरलल एक्सेस थेरम. त्यानुसार आय झेड इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय, परपॅन्डिक्युलर एक्सेस थेरम. 3 मिनिटं लागली. 3च मिनिटात कंप्लीट. ओनली 3 मिनिट्स. फक्त 3 मिनिटात एवढं कंप्लीट झालं, हे लक्षात घ्या. काय अवघड आहे रे? काही अवघड नाही. एखादा फॉर्म्युला, पण हे सगळं मला येत होतं. आता मी काय करणार? तर मी मी आजचं पहिलं लेक्चर कंप्लीट करणार आहे आपल्या क्रॅश कोर्स मध्ये. रोटेशनल डायनॅमिक्स. फॉर्म्युले माझे ऑलरेडी सगळे तयार आहेत. सगळं येतंय मला. आय इक्वल्स टू एम के स्क्वेअर फॉर्म्युला आहे. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. रोलिंग मोशन असेल, त्यात ऑब्जेक्ट स्लाइड होत पुढे जात नाही, रोल होत जातोय. मग त्याची टोटल एनर्जी काढायची असेल, सगळं आपल्याकडे आहे. मग तुम्हाला मन लावून हे बघावं लागेल. पण त्याचबरोबर माझा फेवरेट टॉपिक एओडी, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. बोर्ड साठी काय फेवरेट आहे माहिती काय? एक पद थेरमला येतात, 8 मार्क आहेत. टाईप वाईज अभ्यास आहे. टाईप वाईज अभ्यास आहे त्याच्यामध्ये, हेही लक्षात घ्या. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, एक वीक संपत आला म्हणजे बघा, 6वा 7वा दिवस, 13वा 14वा दिवस, 20वा 21वा दिवस, मग आपल्या काय येतात? ग्रुप टेस्ट. जीव तोडून प्रयत्न करायचा, प्रामाणिकपणे ग्रुप टेस्ट द्यायचे. अरे द्यायची ग्रुप टेस्ट, चांगला रिझल्ट लागणार लागणार लागणार. लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, मी असतं, लक्षात घ्या. पण एक सवय लागली ना तुम्हाला पहाटे उठून हा व्हिडिओ बघायची. आता होतंय काय बघा, मी गंमत सांगतो, जस्ट एक गंमत सांगतो. पालक काबाड कष्ट करतोय, फीस भरतायत तुमची फीस. गंमत सांगू का? पण वाईट वाटतंय सांगायला, की माझ्याकडे 100+ स्टुडंट आहेत. 100. त्यातले की नाही तुम्हाला सांगतो, की 50 लोकांना काही सांगायला लागत नाहीत. पण 50 लोक काहीच करत नाहीत. त्यांना मारून मारून घ्यायला लागतोय अभ्यास.
तर मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये मी आज सगळ्यांचे कॉमेंट चेक करणार आहे. आज तुम्हाला व्हिडिओ खाली मग 100च्या आसपास कॉमेंट दिसतील, जास्त कॉमेंट दिसतील. ओके, पण कालच्या व्हिडिओ खाली 20च कॉमेंट आहेत. का? का? कारण मी फोर्स करत नाही म्हणून. हे नकोय मला बाबा. तुम्हाला आतून येतंय का बघा. तुम्हाला करायचंय का ठरवा. तुम्हाला करायचं असेल ना, तर हे करा. नाहीतर नाटक करू नका. 12वी पर्यंत शिक्षण घ्या, मी तुम्हाला अगोदरच सांगतोय. 12वी पर्यंतच घ्या. किंवा तुमच्या पालकांना का म्हणतो ना आजकाल रिझल्ट विकत मिळू शकतोय. तर असल्या भानगडीत सुद्धा पडू नका. तुमच्याकडून होत नसेल तर. रागानं बोलतोय मी का? नाही रागानं बोलत मी, लक्षात घ्या. आहेत ना एवढी मुलं, करतायत ना अभ्यास. यांनी करावं अशी मन लावून माझी इच्छा आहे. नाहीत करत त्याला आपण काय करणार आता? संगत चुकीची आहे. एन्जॉय करतायत. काय माहितीये का? एका वर्तुळात आता समजा एक मी वाक्य असं वापरलं. मी म्हटलं, आम्हाला काही कमी नाही. पप्पांचा बिझनेस मी सांभाळणार." तर ह्यातले 30-40 लोकांना असं वाटेल, की माझ्याबद्दल सर बोलतायत. अरे तसं पप्पांचा बिझनेस हा पप्पांचा आहे रे. त्यांनी त्यात कष्ट घातलंय रे. तुझं काय कर्तृत्व आहे रे? तू कुठे आहेस? कुठे आहे तू? हां, शेती करतोय का? ती बी जमत नाहीये. शेती आहे का? ती बी नाहीये. लक्षात घ्या. ओके. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब काही इझिली मिळणार आहे का? कास्टमधून असल्यामुळे पण इझिली मिळत नाही गव्हर्नमेंट जॉब. तिथेही मरणाची स्पर्धा आहे, लक्षात घ्या. मग कशाच्या जीवावर एवढ्या उड्या मारताय रे? का नाही रे करत अभ्यास तुम्ही? का तुमचा टाईम वेस्ट घालवताय? तुमच्यावर मी माझ्यावर कशाला टाईम वेस्ट घालवू? मला माहित आहे, जे सिन्सिअर स्टुडंट आहेत ते आज हे सगळे फॉर्म्युला रिवाईज करणार आहेत आणि हिला पण सुरुवात करणार आहेत. हा टॉपिक एक्स्ट्राऑर्डिनरी आहे रे. एल-एम-वी-टी आहे, रोल्स थेरम आहे, मॅक्सिमा मिनिमा आहे. त्याच्यात ना इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन आहे. त्याच्यात सगळं मज्जा आहे, लक्षात घ्या. मग बघा, करा तयारी. ऑल द बेस्ट.